जीवनातील काही स्वप्न अगदी लाजाळूच्या झाडासारखी असतात. स्पर्श करताच मिटून जातात. पावसाळा माहीतच नसते की या मातीतून काय उगवणार आहे. तो तर फक्त मनसोक्त कोसळून जातो. इतरांच्या सोबत स्वतःची तुलना कधीही करू नका, कारण सगळीच फुले एकाच वेळी फुलत नसतात. जीवन ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या प्लॅटफॉर्मवर थांबत असते आणि आपल्या अनुभवाचे तिकीट घ्यायला भाग पाडते. मी आहे म्हणूनच सगळे आहेत, यापेक्षा सगळे आहेत म्हणूनच मी आहे, जर असा विचार ठेवला तर जीवनात कधीच एकटे वाटणार नाही. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे. माणसाने समोर बघायचं की मागे, यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या. हिम्मत एवढी ठेवा की तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही. या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं. आपण फक्त हिम्मत ठेवायला हवी. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते. मैत्रीचे धागे हे कोळशापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाही. कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर कमी जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्व आहे. खरं तर सगळे कागद सारखेच. त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते. आयुष्य फार सुंदर आहे. ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडतं गेलं पाहिजे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते. नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे. केस कापणे हा नाव्याचा धर्म नाही, व्यवसाय आहे. चामडं शिवणं हा चांभाराचा धर्म नाही, व्यवसाय आहे. तसेच पूजापाठ करणे हा ब्राह्मणांचा धर्म नसून व्यवसायच आहे. भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे-पिणे आणि वैवाहिक संबंधावर जातीचे बंधन तसंच आहे. जुन्यात आपण रंगतो. स्मृतीची पानं उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दुःखाच्या. चोरीमध्ये वाईट काहीच नसतं. तुम्ही काय चोरता आहात यावर ते अवलंबून आहे. तुम्ही एखाद्याचं मन चोरलं तर त्यात वाईट काय आहे. जगात काय बोलत आहात यापेक्षा कोण बोलत आहात याला जास्त महत्त्व आहे. परिस्थिती हा अश्रूंचा कारखाना आहे. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातील माणसं दाखवतो. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.